नागपूर शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी नो युअर टेनंट मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत घर मालकांना भाडेकरूंची संपूर्ण माहिती ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी नागरिकांना भाडेकरूंची योग्य पडताळणी करूनच घर देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। पोलिसांच्या म्हणण्यानुसार पडताळणी न करता दिलेल्या घरांमुळे मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना वाव मिळू शकतो। त्यामुळे भाडेकरूंचे ओळखपत्र, मूळ पत्ता आणि व्यवसायाची माहिती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच भाडेकरूंची पोलीस पडताळणी करून घेणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। नियमाचे उल्लंघन केल्यास घर मालकांवर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। नागपूर शहर पोलिसांतर्फे एक आवाहन करण्यात येत आहे की आम्ही पाहिलेले भरपूर केसेस ज्याच्यात आपण ह्यूमन ट्रॅफिकिंग मध्ये जे पीटाची रेट्स वगैरे करतो त्याच्यात असा निष्पन्न झालेलं आहे की काही वेळेस जे ओनर्स आहे ते टेनंटसोबत जे भाडेकरू आहे त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट्स करत नाही किंवा त्यांना ते व्हेरीफाय करत नाही। म्हणून आम्ही नो युअर टेनंट म्हणून एक कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याच्यात असं आहे की जे ओनर्स आहे त्यांनी जे भाडेकरू आहे त्यांची माहिती काढणे गरजेचे आहे। त्याच्यात त्यांचे ते कुठले राहणारे आहे, त्यांचे काय काय आयडेंटिटी प्रूफ्स आहे, तसेच त्यांच्या कॅरेक्टर व्हेरिफिकेशन तो एक फार गरजेचे आहे। त्याशिवाय ते काय त्यांचा बिझनेस आहे, स्टुडंट आहेत का, ही सगळी माहिती त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे। आणि त्याच्यात ते केल्यानंतर त्यांनी अजून वॉच ठेवली पाहिजे की त्यांनी तो काय सबलेट तो केलेला नाही आहे। कारण आम्ही असे जे केसेस केलेले जे पीटामध्ये त्याच्यात असा समोर आलेलं आहे की त्यांनी सबलेट केलेले आपले घर। तर असं जर असेल तर ही जे कारवाई आहे ते ओनर जो आहे त्याचे विरोधी होऊ शकते आहे। आत्तापर्यंत आपण जवळपास 17 असे केसेस आहे ज्याच्यात आम्ही कारवाई केलेली आहे आणि याच्यात जे पोलीस कमिशनरची पॉवर्समध्ये पीटामध्ये जे आहे सेक्शन 18(1)(2) याच्यात आपण कारवाई करू शकतो आणि त्याच्यात आपण सीलपर्यंत म्हणजे जे जागा आहे जर त्याच्यात काही असा अनैतिक प्रकार होत असेल तर त्याच्यात आपण सील पण करू शकतो आहे। त्याच्यात ते आपण लायसन्स कॅन्सलेशनसाठी जर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असेल तर तेही आपण करू शकतो आहे। मग तुम्ही लक्षात ठेवा की ज्याला तुम्ही टेनंटवर देत आहे, भाडेवर देत आहे ज्या टेनंटला, तर त्याची माहिती काढणे गरजेचे आहे। म्हणून नो युअर टेनंट आणि पुढची कारवाई नियमाप्रमाणे करा। आमच्या जे वेबसाईट आहे त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे। जर तुम्हाला टेनंटच्या जे भाडेकरू आहे तर त्याचे जर तुम्हाला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करायचे असेल तर तुम्ही पोलिसांना अप्रोच करा, आम्ही तुमची मदत करणार।